तर भावानो आज आपण आईचा ब्लॉग घेणार आहे. म्हणजे पप्पानी लहानपणी काय काय कारनामे केलेले आहेत ते आज आपण या व्हिडिओ मधनं बघणार आहे. तर आज आपण आईचाच ब्लॉग घेणार आहे, म्हणजे तिला सर्व काही विचारणार आहे. पॉडकास्टच्या जरिए समजा. तर आज आपण घेऊया. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. आई सांग, पप्पानी लहानपणी काय काय केले सांग. लहानपणी काय केलं? हा. सांग यांची गंमत जी काय असेल ती सांग. लहानपणीची गंमत, कुठं मस्ती, कुठं काय, कुठं मारामारी. हं. आणि तू एवढंच सांग. काय काय केलं मी? हा. काय काय केलं? ती याचं सांग. किशोर दादाला बिया दावलेलं ती सांग. हा. तुम्हाला घरात नाही घेतलेलं ते आम्ही लेकरा झोपलेलं ती सांग. मग कळेल ते. हा. जोरात बोला. इथं घरात आपल्या घरात कोण नाही. काय केलं? हा. आणि हे काय बोल बोल. काय करू? हा. मग बघ बाबा नेलं आणि नांगरतीत बसला. नांगरतीत बसला रस्ताच येतोय ना. आता काय करायचं? नांगरतीत आला बघ. काय तवा दिवा होते का काय आहे बाबा संग काय ना काय करायचं आणि झालं. हा बोला. बोला कुठल्या आता हा, काय बोला. आता काय तुम्ही काय सांगत होता सांग. काय सांगित होती? जे आहे ते कार्यक्रम सांग त्यांचं. नाही हा हा. मी एक टायमाला लहानपणी हा. माझ्या मध्ये चौथीला का पाचवीला असेल आहे ना ग. दुसरं आणि आई म्हणे गावामध्ये पिक्चर आहे बघायला जाऊ नकोस. आपलं पौर्णिमेचं काहीतरी आहे ना कशाचं तरी पोळ्या करायच्या होत्या. तर आई म्हटली काय जाऊ नकोस, तू राहा इथंच राहा, मला मदत करा. मी काय तिचं ऐकलं नाही आणि गावामध्ये पिक्चर बघायला गेलो. रात्री 1 वाजता आलो घरी. आईनं मला घेतले कुठं घरात. मला ढेकळामध्ये झोपायला लागलं आणि ढेकळामध्ये झोपून ही लोक सर्व लागली शोधायला मी कुठं आहे म्हणून. आणि मी वाकडा वड आहे आपल्या इथं आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या कॅनेलमध्ये. त्या कॅनेलच्या ह्याच्यामध्ये वडावरती मी रात्री झोपलो. मी किती 1:30 वाजता. आणि आमच्या गावचे किशादादा गावातनं येत होते आपले काहीतरी हे घेऊन. आणि मी त्यांना असं भीती दावली की कमीत कमी 10 दिवस किशादादा आजारी होते त्या भीतीनं माझ्या. होय काय? हा ही विचार रिअली आहे. आणि माझी आईनं मला घरात नाही घेतलं. मला लय मी हे म्हणजे त्या टायमाचं आहे माझ्या आताचं नाही. आणि मी त्या टायमाला एवढा धाडशी होतो की विचारू नका. आणि मला असं म्हणजे भीती ही काय नाही. रानातली पोरी पण काय म्हणायची अगं आई सर्जेला वाचला तरच आपण पिक्चर बघायला जाऊ, नाहीतर कधी कोण येत नव्हतं. आणि तो संप्या काय झालं आपल्या आंबीर दादाचा. हां तिने तरी असं ओढ्यामध्ये गोंगडं असं हातरून बसायची आम्हाला भीती दावण्यात. पण मी लगेच ओळखायचो त्यांना की तू आहेस म्हणून मला कधीही मला भीती ही नावाची मला वाटली नाही. ही कधीच वाटली नाही. आणि मला त्या टायमाचं मला एक अशी आठवण माझ्या अजून आयुष्यामध्ये आहे की माझ्या आईनं मला, पण आता तिला पण आठवतं की मी नाही करायला पाहिजे होतं, पण ती टायमाला झालं ना तसं ती शीन तसा होता. म्हणून मित्रांनो लहानपण हे लय मोठं आपल्या नशिबाचं. म्हणजे कसं असतं लहानपण गेलं की तुम्ही कधीच तुम्हाला ती लहानपण कधीच तुम्ही मागं आणू शकत नाही, कधीच नाही आयुष्यात. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेन आपलं आयुष्य ना सुखानं जगा आणि आनंदात राहावा. आनंद ही नंतर कधीही येऊ शकत नाही. थँक्यू.